नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर आजच्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे मी दुपारपासून. तर दुपारचे वाजले आहेत 2 आणि आता रामला झोपवलं होतं. राम 2:30 ते 3च्या दरम्यान उठतो, म्हणजे 12:30 वाजता मी त्याला झोपवते एक्झॅक्टली. 12:30 ते पावणे 1 पर्यंत झोपून जातो. खूप वेळा आधी काय करायचं, जास्त वेळ झोपवायला लावायचा, सारखा झोका द्यायचा, तेव्हा तो झोपायचा. पण आता झोपतो 15 ते 20 मिनिटं. फक्त ज्यावेळेस झोपायचं असतं ना, त्याआधी काहीतरी स्नॅक त्याला खाऊ घालायचं किंवा त्याचं जेवणच करून द्यायचं, म्हणजे तो व्यवस्थित झोपतो. पण आज ना त्याने फक्त बनाना खाल्ला होता, त्यामुळे मला असं वाटलं की त्याचं पोट काय व्यवस्थित भरलेलं नव्हतं. त्यामुळे म्हटलं की त्याला उठायच्या आधी ते काहीतरी खिचडी भात बनवून घेते. खूप दिवस झाले मी काही रेसिपीसुद्धा शेअर केली नव्हती, तर म्हटलं चला लहान मुलांना तुम्ही नक्कीच ही रेसिपी जी आहे ती घालू शकता. याआधी पण खिचडी भाताचे खूप वेगवेगळे प्रकारचे जे काही मी बनवते ते सर्वच व्हिडिओ जे आहे ते मी शेअर केलेले आहे. पण आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवते. रोज काहीतरी व्हॅरिएशनने बनवलं ना की छान लागतं. आणि रामसोबत माझंसुद्धा दुपारचं जेवण राहिलेलं आहे. माझ्या दुपारच्या जेवणाचा टायमिंग तर कधीच फिक्स नाही. जसा मला वेळ भेटेल किंवा टाईम अलाव करेल त्यानुसार मी दुपारचं जेवण करून घेते. आणि सहसा असंच बनवते की दोघांचंही काम होईल, म्हणजे जास्तीची खटपट करायला नको. आता मला खूप जास्त तिखट खायला आवडतं आणि रामला अजिबात सुद्धा तिखट जमत नाही. म्हणजे थोडी जरी मिरची त्याच्या तोंडामध्ये आली की रडतो आणि मग जेवतच नाही नंतर. त्यामुळे त्या सर्व जी काही त्याची काळजी असेल ते करूनच मला जे काही जेवण आहे ते बनवावं लागतं. आणि व्हिडिओ बनवत असताना माझ्या हे सुद्धा लक्षात नव्हतं की जो काही टेलरिंगचा टेप आहे, मेजरिंगचा टेप सॉरी, तोच सुद्धा माझ्या गळ्यातच होता. मग मी लगेचच काढून तिथे बाजूला ठेवला. कामाच्या घाईमध्ये खूप वेळा असं होतं की लक्षात राहत नाही बऱ्याच गोष्टी. मग आपण मशीनवर बसूनच उठून इकडं स्वयंपाकाला खूप वेळा आल्यानंतर असं होतं की जो काही टेप आहे तो माझ्या गळ्यातच राहतो. तो काढून ठेवला आणि ते खिचडी भात बनवायची तयारी जी आहे ती करत होते. चॉपिंग बोर्डच मला कुठे दिसत नव्हता आणि तिथे पाहू शकता बाजूला चॉपिंग बोर्ड माझ्या समोर होता, पण तरीसुद्धा माझं लक्ष गेलं नाही. मी इकडेच रॅकवरती शोधत बसले आणि ज्यावेळेस व्हिडिओ एडिट करत होते त्यावेळेस आता मला तिथे दिसतोय. कामाच्या घाई गडबडीमध्ये किंवा डोक्यामध्ये अनेक प्रश्न असतात, त्यांची उत्तरं शोधता शोधता आपण काय करतो हे आपल्या लक्षातच येत नाही. मग रागाच्या भरामध्ये मी इथे कुकटॉपवरती जे काय आहे ते जे काही चॉपिंग कटिंगचं माझं काम होतं ते करायला घेतलं. कचरा टाकण्यासाठी मी छोटीशीच अशी कॅरी बॅग वापरते, म्हणजे जवळ असली की कचरा इकडे तिकडे बाजूला पडत नाही आणि व्यवस्थित त्यामध्ये पडतो. आणि त्यानंतर मग जसं जास्तीचा होईल जो काही दिवसभराचा तो संध्याकाळी मग डस्टबिनमध्ये टाकते. असं जे काही कचऱ्याचं माझं नियोजन असतं ते असतं. कारण की इथे जी कचरा गाडी असते ना ती नियमित येत नाही. खूप वेळा तर असं होतं की एक एक आठवडा कचऱ्याची गाडी येत नाही, मग कचरा तसाच राहतो. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट योग्य लावणं खूप गरजेचं आहे. असं पॉलिथिन बॅगमध्ये टाकलं की वरून एक गाठ मारून ती डस्टबिनमध्ये टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही बाकीचे कीटक वगैरे म्हणा किंवा मच्छर वगैरे काही होत नाही आणि मग कचरा गाडी आली की तो कचरासुद्धा जातो. तर असं आता खिचडी बनवायची तयारी करत होते. आता इथे बटाटे मी 2 घालते, कारण की रामने जर खिचडी भात नाही खाल्ला तर बटाटा आरामशीर खातो. त्यामुळे बटाटा मी जास्त घालते आणि त्याला आवडतो सुद्धा. तर चला आता पटकन जी काही रेसिपी आहे खिचडी भाताची ती तुमच्याबरोबर शेअर करते. सुरुवातीला तर तेल टाकून त्यामध्ये मी इथे शेंगदाणे जे आहे ना ते सुरुवातीला थोडेसे रोस्ट करून घेते. असं तेलामध्ये शेंगदाणे खरपूस भाजले ना खूप छान भात लागतो आणि खायला सुद्धा क्रंची लागतात एकदम. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर मग कढीपत्ता टाकला. कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते. थोडेसे जे काही तेजपत्ता आहे ते टाकले आणि राम आता तिखट खात नाही म्हणून मी अशी जी काही मिरची आहे ती संपूर्णच टाकते. मग नंतर मला जे काही आहे त्याच्यासोबत खाता येतं. सकाळी टिफिन केल्यानंतर मिरची आहे ना ती सुद्धा मी फ्राय करून बाजूला वाटीमध्ये ठेवलेलीच आहे. दिवसभर मी ठेवते, कारण की मग काय होतं रामला जे काही फूड बनवायचं असतं ते काहीच तिखट बनवावं लागत नाही तेव्हा तो खातो. त्यामुळे अशी मिरची फ्राय करून ठेवली की सोपं जातं. त्यानंतर मग खिचडी भातामध्ये मी टाकले जिरी मोहरी आणि थोडासा ओवा टाकला. ओवा पचनाला खूप चांगला असतो. लहान मुलांच्या खाण्यामध्ये, मोठ्यांच्या खाण्यामध्ये थोडाफार वापरायचा, जेणेकरून की पचनाला खूप चांगलं असतं. तर थोडासा ओवा टाकला. त्यानंतर जो काही बटाटा मी चिरला होता तो सुद्धा टाकला. थोडासा तेलामध्ये फ्राय करायचा, म्हणजे त्यालासुद्धा एक चांगली चव येईल किंवा टेस्ट येईल. तुपाचा थोडासा वापर करा म्हणजे चांगलं येतं. पण तूप मी ज्यावेळेस टाकते, जेव्हा म्हणजे कुकर बंद करायचा असतो पाणी टाकून, त्यावेळेस मी थोडंसं तूप वरून टाकते. आधी टाकत नाही, थोडंसं तेलच टाकते. त्यानंतर हे थोडंसं रोस्ट झाल्यानंतर आता ड्राय मसाल्यांमध्ये फक्त मी जी हळद पावडर आणि थोडासा गोडा मसाला टाकते. गोडा मसाला तिखट नसतो एवढा जास्त, त्यामुळे थोडासा टाकायचा, टेस्ट चांगली येते. तुम्हीसुद्धा टाकू शकता. याऐवजी मॅगी मसाला टाकला तरी चालेल. राम 2 वर्षांचा आहे, पण तरीसुद्धा त्याला तिखट खायची काही सवय नाही. आणि सुरुवातीपासून मला असं वाटायचं की नको तिखट खाईल का नाही, म्हणून मी त्याचं जे काही जेवण आहे ते सेपरेटच बनवते अजूनसुद्धा. आणि ते एक ड्रॉबॅक माझ्यासाठी असा झाला की आता मला सुद्धा त्याचं म्हणजे प्रत्येक वेळेस खाणं वेगळं बनावं लागतं. आमच्या खाण्यामध्ये जास्त काही खात नाही. फक्त भाकरी, चपाती असं जे काही सुकं असेल ते खातो. त्यानंतर मग जे काही तांदूळ भिजवलं होतं ते मी टाकले. तांदूळ मी 10 ते 15 मिनिटं आधीच भिजायला ठेवलं होतं. कोलमचं यूज केलेलं आहे, नाहीतर मग इंद्रायणीच यूज करते. रामला इंद्रायणी आवडतो खूप आणि थोडासा चिकट भात आणि खायलासुद्धा सोपं जातं.
मीठ टाकलं चवीनुसार, काळं मीठ मी इथे यूज करते, तर ते मीठ टाकलं आणि त्यानंतर मग जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढं टाकलं. पाण्याचा अंदाज काही येत नाही लवकर, तांदळानुसार पाणीसुद्धा बदल होतो. कारण की इंद्रायणी भात जर बनवायचा असेल तर पाणी जे आहे ना ते थोडंसं जास्त लागतं आणि कोलम वगैरे जर बनवायचं असेल तर मीडियम टाकलं तरी चालतं, कारण सुका भात बनतो त्याचा. पण इथे थोडासा असा चांगला बनावा म्हणून मी पाणी थोडंसं जास्त टाकलं, तूप टाकलं आणि त्यानंतर मग 2 व्हिसल होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. तिकडं राईस होईल, रामसुद्धा थोड्या वेळाने उठेल आणि त्यानंतर मग साईड बाय साईड इथे माझा ब्लाऊज शिवण्याचं सुद्धा काम चालू होतं. माझ्या पाठीमागेच खेळत असतो, त्याच्यामुळे त्याची चेअर, त्यानंतर त्याची कार सगळंच तिथे दिसत असेल. कधी मशीनवर बसतो पण खेळतो त्याचा तो, मशीनमध्ये काही बोट वगैरे घालत नाही, सुई वगैरे त्याला खूप जास्त भीती वाटते. सुरुवातीपासूनच मी त्याला त्याची भीती घालून टाकलेली आहे की असं असं म्हणजे मग त्यामुळे तो त्याला काही हात लावत नाही. आता माझं नियोजन चालू आहे की मोठी व्हाईट मशीन घ्यायची, एकदम छान, जी काही उषाची असेल किंवा जॅकची असेल, कारण की माझं खूप स्वप्न आहे तशी मशीन घ्यायची. स्वप्न म्हणण्यापेक्षा मला खूप इझी आहे घ्यायला, पण मी तरी चालले घेऊ की नको, कारण की ही सुद्धा चांगली चालते. पण आता ही मला घरी पाठवायची आहे, त्यामुळे आता मी जी काही व्हाईट मशीन आहे तीच घेण्याचा माझा प्लॅन आहे. लवकरच 1-1.5 महिन्यामध्ये मी ती मशीनसुद्धा घेऊन टाकेल. तो एक्सपिरियन्ससुद्धा घेतलाच पाहिजे जर टेलर कोणी असेल तर. बऱ्यापैकी खूप जणांकडे मी पाहिलेलं आहे. कॉस्टली आहे पण छान वर्क करते. अजिबात आवाज वगैरे येत नाही, जेणेकरून की राम झोपल्यानंतर मला काही डिस्टर्ब होणार नाही आणि व्यवस्थित माझं काम होईल. जशी घेईल आणि कोणत्या ब्रँडची घेऊ हे मला नक्कीच सजेस्ट करा, जर मशीनबद्दल तुम्हाला काही आयडिया असेल तर. इथं ब्लाऊज शिवत होते, कारण की जसं घरून आले तसं काम खूप जास्त पेंडिंग होतं. मी जाण्याचा प्लॅन तर ॲक्च्युली 2 दिवसाचा केला होता. 2 दिवसानंतर घरून लगेच येईन, पण गेल्यानंतर इतकं जास्त लांबणीवर पडलं की 4 दिवस कसे गेले हे कळलंच नाही. मग झालं काय होतं, जशी मी गावाला गेले तसं कामसुद्धा घेऊन ठेवलेलं होतं आणि येणारी कामंसुद्धा होती. मग आल्यानंतर मी एक स्टेटस अपडेट केल्यानंतर लगेच बायका मग येऊ का, काम आहे असं तसं मग द्यायला सुरुवात करतात आणि फक्त शिलाई काम नसतं, त्याबरोबर फिटिंगची कामंसुद्धा बरीच असतात आणि ते अशी फिटिंगची कामं झंझटीमध्ये आले की मला खूप जास्त हेक्टिक होतं, कारण की ब्लाऊज शिवायला एवढा वेळ लागत नाही जेवढा वेळ तो फिटिंगमध्ये जातो आणि ते प्रॉपर करूनच द्यावं लागतं. कसंही इकडे तिकडे फिरवून हे करून चालत नाही, व्यवस्थित फिटिंग झाली पाहिजे. त्यामुळे फिटिंगची कामं तर मला असं वाटतं सहसा घ्यायलाच नाही पाहिजे. पण काय होतं, जेव्हा आपण सुरुवात करतो कोणत्याही कामाची त्यावेळेस आपण एकदम लहान कामापासून सुरुवात केलेली असते. म्हणजे कोणाच्या पॅन्टला टिप मारून दे, ब्लाऊजला टिप मारून दे किंवा जी काही साडी असेल त्याला टिप मारून दे, अशी खूप सारी कामं करतो. मग ही छोटी-मोठी कामं सोडायला नको, मला असं वाटतं, जिथपासून आपण पुढे आलेलो आहोत ती. त्यामुळे मग मी आधीमध्ये करून देत असते. बाकी मग ब्लाऊज तर डेली शिवतच असते. या व्यतिरिक्त लहान मुलींचे ड्रेस, फ्रॉक हे सुद्धा शिवते. त्याचा काही मी कोर्स वगैरे काही केलेला नाही, पण असंच पाहून-पाहून मला जमतं आणि याआधी फ्रॉकसुद्धा शिवलेले आहेत. 5 ते 6 शिवले असेल. त्याचे 2-3 जे काही फ्रॉक होते त्यांचे व्हिडिओ मी शेअर केले होते आणि बाकीचे तसेच राहिले होते एडिट करायचे. पण त्यानंतर मग मोबाईल चेंज झाला. जो काही डाटा होता तो सुद्धा संपूर्ण ट्रान्सफर नव्हता झाला. त्यामुळे त्याचे व्हिडिओ काही मला शेअर करताच आले नाही आणि त्याचे फोटोसुद्धा माझ्याजवळ नाही. तर ते तसंच राहिलं. दिवाळीनंतरच आय थिंक मी ते शिवलेलं होतं. 3 फ्रॉक आधी आणि त्यानंतर मग 2 ते 3 होत्या ग्रीन कलरच्या, त्यासुद्धा शिवलेल्या होत्या. पण त्यांचे व्हिडिओ काय आता सध्या माझ्याकडे नाही. नाहीतर मी याही व्हिडिओमध्येच अटॅच केले असते. तर असं इथं ब्लाऊजसुद्धा शिवत आला होता. राम ज्यावेळेस उठायचं त्याची वेळ होईल ना, त्याआधीच मी जे काही स्वयंपाक असेल दुपारचा, म्हणजे त्याच्या जेवणाचा आणि माझ्या जेवणाचा, त्याची तयारी करून घेते लगोपाठ. उठल्या-उठल्या मुलं थोडीशी क्रँकी असतात. कधी-कधी झोप पूर्ण होत नाही. कधी भीतीने उठतात किंवा आवाजाने उठतात. मग झोप पूर्ण नाही झाली ना, 1 तासभर त्याच्यामागे जातो मला समजवण्यामागे. पण खूप जास्त समंजस आहे मी म्हणेल राम, कारण हे एज जे आहे ना, ते मुलांचं म्हणजे लाड पुरवण्याचं, त्यांना जे काही लागतंय, हवं नको ते पाहण्याचं असतं. पण त्याला एकदा म्हटलं ना, "राम शांत बस, मला काम करू दे." असं एक वाक्य जरी म्हटलं ना, त्याचा तो खेळत खाली गुपचूप बसतो. बऱ्याच वेळा काय व्हायचं, त्याला आता मोबाईलची खूप जास्त सवय लागली होती. पण नंतर-नंतर त्याला मोबाईलचा इतका जास्त कंटाळा आला, की मोबाईल दिला तरी नको म्हणतो. एक-एक जी राईम्स आहे ती इतक्या वेळ चालू राहते, की तो चेंजसुद्धा करत नाही आणि त्या मोबाईलकडे लक्षसुद्धा देत नाही. आणि सुरुवातीचे दिवस असे होते, की राम ज्यावेळेस लहान होता ना, त्यावेळेस मला असं वाटायचं, की नाही, राम मोठा झाल्यावरती काहीतरी काम करूयात किंवा काहीतरी स्टार्ट करूया बिझनेस. पण आता असं वाटतंय त्यावेळेसच स्टार्ट केलं असतं तर बरं झालं असतं. आता इतका मोठा होत चालला, जसा मोठा होत चालला तसा त्याचा त्रास देणं सुद्धा वाढत चाललंय. तर असो, आता ती फेजच आहे त्याची, त्यामुळे त्याला काही बोलू शकत नाही. तर मला एक तुमच्याबरोबर गोष्ट शेअर करूशी वाटते, की जेव्हा मी क्लास स्टार्ट केला होता ना, त्यावेळेस एका ताईंची मला कमेंट होती Instagramला, की इतक्या म्हणजे 10वीला असताना तुम्ही एक व्हिडिओ मी शेअर केला होता पहा, की ज्यामध्ये मी सांगितलं होतं, की मी 10वीला असताना जो काही शिवणकामचा क्लास आहे तो केला होता. मग त्यावेळेस तुम्हाला समजत नव्हतं, तर मग तुम्ही क्लास का केला? तर पहा, कोणतीही गोष्ट आपल्याला ज्यावेळेस शिकायची असते ना, त्यावेळेस असं असतं, की आपल्याला त्या गोष्टीमध्ये आवड असणं खूप गरजेचं आहे. काही जणांना मेहंदी, रांगोळी, त्यानंतर मग शिवणकाम किंवा इतर काही पदार्थ असतील बनवण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो.
म्हणजे कुकिंगची आवड असते, मग ते आपल्याला सांगावं लागत नाही, की ही गोष्ट आपल्याला शिकायची आहे. ते आपल्याला आपोआपच आत्मसात होते किंवा जरी आपण क्लास वगैरे नाही केलं, तरी आपली शिकण्याची आवड खूप जास्त असते. तसंच असतं. माझी मोठी चुलती म्हणजे माझी मोठी काकी जी आहे ना, ती शिवणकाम करायची घरामध्ये. मग त्यावेळेस काय व्हायचं, ज्यावेळेस आम्ही स्कूलमधून वगैरे यायचो, त्यावेळेस असं घरामध्ये बसल्यानंतर ते पाहून मला आवड निर्माण झाली. मग मी तिला हुक बसवायला किंवा बाकी अशी काही हातशिलाई करायला वगैरे मदत करायची किंवा तू कटिंग वगैरे कशी करते हे सर्व पाहायची मी. मग पाहून खूप जास्त आवड निर्माण झाली. मग मी असंच घरच्यांना म्हटल्यानंतर तर त्यावेळेस तर नकोच म्हणत होते, कारण की एज खूप कमी होतं. 10वी नंतर सहसा कोणी एवढं शिवणकाम करीत नाही. मग 11वी-12वीची तयारी ह्या सर्व गोष्टी असतात. पण मी शिक्षणामध्ये सुद्धा तशी चांगली होते, म्हणजे हुशार होते. त्यामुळे त्यांना माहिती होतं, की हेही करेल आणि हेही तिला ॲडजस्ट होईल. त्यानंतर मग असंच घरच्यांना म्हणून मी जो काही क्लास होता तो केला आणि त्यावेळेस तर मला खूप जास्त फायदा झाला, कारण की मी कॉलेजसुद्धा करायची आणि घरी येऊन शिवायची सुद्धा मला इतकी आवड होती. शिक्षणामध्ये सुद्धा काही मागं नव्हते. 11वी-12वीला सुद्धा मी टॉपरच होते. पण तरीसुद्धा घरी येऊन ब्लाऊज वगैरे शिवत बसायची. तुम्हाला सांगू का, जर तुम्ही शिक्षणामध्ये हुशार असाल ना, तर तुमचा हात कोणीच पकडू शकत नाही. तुम्ही 10 कामं करून सुद्धा तुम्ही क्लासमध्ये टॉपर येऊ शकता, असं मला वाटतं. तर काही जणांचं असं मत असतं, की अभ्यास आहे की अभ्यासच करायचा ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये वगैरे असाल त्यावेळेस. पण असं काही नसतं. तुम्ही तुमचे छंद जोपासून सुद्धा बाकीच्या ॲक्टिव्हिटी करू शकता. तिकडे खिचडी भात तयार झाला, तुम्हाला क्लिपमध्ये दिसलाच असेल. आणि रामचं इथे चालू आहे, कारण की तुम्हाला असं वाटत असेल, की आता नेमका हा काय करतोय? तर काय झालेलं, खिचडी भातचा कुकर जो होता तो थंड झालेला होता. तर म्हटलं ओपन करून फक्त थोडासा हलवून घेते, म्हणजे त्याचा केक फॉर्म होणार नाही. नाहीतर मग हलवला नाही, की त्याचा केक कधी बनून जातो हेच कळत नाही. एकदम एका जागी चिकटून बसतो सगळा राईस जो आहे तो. आणि इथे याला उठला होता म्हणजे 5-10 मिनिटं आधी आणि आवाज येत होता मला. त्यामुळे मी दरवाजा ओपन केला नाही, म्हणून रागाच्या भरात त्याचं इथे डोकं आपटणं चालू होतं. तर काही सांगता येत नाही. लहान मुलांना कोण आणि ह्या गोष्टी काय आपण शिकवत नाही त्यांना. हे काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या मनानेच शिकतात आणि असं रिॲक्ट करतात राग आल्यासारखं. तर त्याला इतका जास्त राग आला होता. मी खिचडी भात दोघांसाठी घेऊनही आले. थोडंसं सॅलड तयार केलं. अजूनसुद्धा रुसूनच बसलाय आणि त्याला मी जेवायला चल म्हणत होते. पण मी तिकडे बसल्यानंतर परत इकडे येऊन बसला, की इथे येऊन बस म्हणजे किचनमध्ये जेवायला बस आणि जी काही प्लेट होती मी तिकडे घेऊन चालले होते फॅनखाली. कारण की मला खूप जास्त गरमी झाली होती. तर म्हटलं इकडे किचनमध्येच जेवूयात. सॅलड वगैरे तयार केलं. जी काही तळलेली मिरची होती तीसुद्धा आणली. थोडंसं लोणचं आणलं सोबत. लोणचं घरून येताना मम्मीकडून मी आणलं होतं. बऱ्याच वेळा म्हणतात, की माहेराकडून लोणचं आणावं नाही. पण खूप जास्त टेस्टला छान होतं. त्यामुळे थोडंसं मोहन आवरता मी सोबत घेऊन आले होते. मी तर माझं जेवण करायला बसले, पण राम अजूनसुद्धा बसला नव्हता. त्याचा राग अजूनसुद्धा कायम होता. मग थोडंसं गोड-गोड बोलून त्यालासुद्धा मी जेवण खाऊ घातलं आणि मग दोघांचं मस्त असं जेवण झालं. तो त्याच्या कामाला लागला म्हणजे खेळायच्या कामाला. हे टेंट हाऊस आणल्यापासून ना खूप जास्त म्हणजे बड्डेला आल्यापासून खूप जास्त मदत होते त्याची. रामने तोडलं सुद्धा समोरच्या बाजूने, पण इतका जास्त खेळतो ना त्याच्यामध्ये, सारखं त्याच्यामध्ये जाऊन बसतो. त्याला दुसरं काही सुचत नाही. तिथेच बसतो, खेळतो, खेळणी आतमध्ये नेतो, त्यामध्ये खेळत बसतो आणि खूप छान आहे ॲक्चुअली मला असं वाटतं. त्याला जर मी म्हटलं ना, रामचा हाऊस कुठे आहे, की लगेचच तिकडे बोट करून त्याच्यामध्ये जाऊन बसतो. म्हटलं ना, आतमध्ये जाऊन बस आता, आईला काम आहे असं म्हटलं, की एकदम त्याच्यामध्ये जाऊन बसतो आणि खेळायला लागतो. शिवून ब्लाऊज तर झाले होते. दिवसाचं 4 ब्लाऊजचं टार्गेट असतं. 3 ब्लाऊज झाले होते. तर म्हटलं त्यांना हुक बसवून घेते. आधीच्या दिवसाचे ब्लाऊजला सुद्धा हुक बसवायचे राहिले होते. ब्लाऊज कधी-कधी कंप्लीट होतो, पण हुक बसवण्यावरून राहतो. कधी-कधी बाहेर पण देते. पण नाही आवडला मग परत असं वाटतं, की नको आपण आपलं बसवलेलंच बरं, असं सुद्धा होतं. तर कालचे ब्लाऊज होते 4 आणि आजचे शिवलेले 3 अशा सर्व ब्लाऊजला मला हुक बसवून घ्यायचं होतं. खरं तर हे काम संध्याकाळी करायला पाहिजे. जसं संध्याकाळ होत जाते ना, आपला कामाचा जो काही स्पीड असतो ना, तो सुद्धा कमी होत चालतो. म्हणजे काम करावंसं वाटत नाही, झोपावं असं वाटतं, आराम करावा. त्यामुळे दुपारचं शक्यतो तरी मी हुक बसवत नाही. संध्याकाळच्या वेळेसच बसवते. दिवसभर उजेडात ब्लाऊज शिवायला खूप छान वाटतं. जो काही मेन डोअर आहे हॉलमधला तो ओपन ठेवला ना, उजेड खूप छान येतो आतमध्ये आणि ब्लाऊज शिवायला इंटरेस्टसुद्धा येतो. त्यामुळे दुपारच्या वेळेस मी ब्लाऊज शिवते. पण आता मशीनवर बसून खूप कंटाळा आला होता, तर म्हटलं चला आधी जे काही टच बटन असतील, हुक असतील ते सर्व बसवून घेऊयात. काही कस्टमरचा ना मला इतका प्रचंड राग येतो ना, जो काही ब्लाऊज आपण शिवलेला असेल ना, त्याची शिलाई मला वाटतं त्यांनीच ठरावी कधी-कधी. कारण की काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण ब्लाऊज शिवून देतो आणि त्यांना आपण ऑलरेडी सांगितलेलं असतं, की ह्या ब्लाऊजची ही अशी-अशी शिलाई होईल किंवा कधी-कधी ते पण विचारत नाही, की नेमकी किती शिलाई होईल. मग आल्यानंतर बसतात बार्गेनिंग करत, याचे एवढे करा, त्याचे तेवढे करा आणि याची एवढी कशी घेतली, त्याची तेवढी कशी घेतली. ते जर मेहनत करत असतील, जर घरातून नुसता स्वयंपाक आणि मुलं सांभाळून जर कंटाळत असतील, तर त्यांनी विचार करायला पाहिजे, की ही जर घरातलं मुलं सांभाळून किंवा घरातला स्वयंपाक किंवा बाकीची कामं सांभाळून जर शिवणकाम करत असतील, तर ही किती दमत असतील. कोणी म्हणजे XYZ टेलर जो कोणी असेल तो. तर हे समजून घेण्यामध्ये त्यांचा अजिबात पॉईंट ऑफ व्ह्यू मला कळतच नाही. आल्यानंतर कसं म्हणजे जर मी कस्टमरला शिलाई सांगण्यापासून इतकी
वंचित राहत असेल. म्हणजे ब्लाऊजची शिलाई 300 जरी झाली तरीसुद्धा मला कस्टमरला सांगू की नको असं होतं. म्हणजे माझ्या तोंडातून शब्दच फुटत नाही की तुमच्या ब्लाऊजची शिलाई 300 झाली आहे किंवा मग मी त्यामध्ये पण कमी करते. चला जाऊ द्या, हा जवळचा, तो जवळचा, एवढेच घेऊयात, तेवढेच घेऊयात. पण समोरच्याला त्याची जाणीव नसते. आपण बऱ्यापैकी माणुसकीच्या हेतूने त्यांना सांगायला जातो की नको याची एवढी शिलाई घ्यायला नको, हा रिलेटिव्ह आहे, तो रिलेटिव्ह आहे. पण त्यांच्या तोंडून इतक्या लवकर येतं की याची तुम्ही एवढी कशी घेतली, बाहेर मी एवढीच देते, तिकडे तेवढेच घेतात. मला अशा कस्टमरचा ना खूप जास्त प्रचंड राग येतो, पण काही ऑप्शन नाही, मी काही बोलत नाही. कारण की बोलण्याने वाद होण्यापेक्षा शांत बसलेलंच बरं. वाद नाही होत, पण थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं असं मला वाटतं. त्यामुळे मी बऱ्यापैकी काही म्हणत नाही, ठीक आहे, द्या द्या असं करून विषय सोडून देते. तर चला असो, सगळेच आपल्यासारखे असतील असंही नाही. प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे, विभिन्न आहे. त्यामुळे सगळ्यांचे विचारसुद्धा वेगवेगळे आहेत. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.